शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 राज्याच्या विविध भागातून अनंत अडचणी आणि अडथळ्यांना पार करत कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने अटक झाले, पोलीस स्टेशनमध्ये गेले, तरी शांतता कायम ठेवत आझाद मैदानामध्ये पोहोचले आणि जी होळकरांच्या नावामध्ये एक जो दरारा होता, तो दरारा धनगरी बाणा हा आपण दाखवून दिला। धनगरांचा स्वाभिमान काय आहे आणि या स्वाभिमानासाठी आम्ही काय करू शकतो हे दाखवून दिलं। त्या सर्व मल्हार मावळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो। आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे। 21 जानेवारीला आम्ही जाणार हे डिक्लेअर जरी होतं, प्रशासनानं पहिल्यांदा परवानगी नाकारली। 17 तारखेला म्हणजे रात्रीच 16च्या रात्री जालन्यात कर्फ्यू लावला, राज्यभरामध्ये हजारो बांधवांना नोटिसा पाठवल्या, धमकावल्या गेलं, दबाव निर्माण केला गेला। धनगरांनी मुंबईकडे जाऊ नये यासाठी जे जे पर्याय सरकारला वापरता येतात ते पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारनं ते वापरले। परंतु या दडपशाहीला, या हुकुमशाहीला न जुमानता आमच्या न्याय हक्काच्या अधिकाराच्या लढाईसाठी आम्ही सज्ज झालो हे आपण दाखवून दिलं। 17चं जे सगळं घडामोडी घडल्या ह्या आपण सर्वांनी पाहिल्या, मी त्यात काही फार जास्त बोलणार नाही। मलाही असं वाटलं होतं एक वेळ की आपण आता 21 तारखेला जाऊ नये, तसं प्रशासनासोबत आमचं बोलणंही झालं, स्पष्टपणे बोलणं झालं होतं की हायकोर्टाने जर परवानगी दिली नाही, मुळात एक गोष्ट बांधवांना आपण लक्षात घ्या, समजून घ्या, समाजामध्ये अजून एक संभ्रम आहे की आचारसंहिता आहे, मग कशाला मुंबईला जायचं, कशाला तारीख द्यायची। बांधवांनो, या ज्या गोष्टी या सरकारी राजकीय षडयंत्राच्या भाग आहेत। कारण 21 जानेवारीला आम्ही मुंबईत येतोय हे आम्ही 2 महिन्यापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे। रीतसर त्याची परवानगीचा अर्ज आम्ही 2 महिन्यापूर्वी दिलेला आहे आझादनगर पोलीस स्टेशनला। त्याच्यानंतर महिनाभरानं रिमाइंड लेटर दिलं, त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं चर्चा केली। हा एक भाग। दुसरा भाग आचारसंहितेचा आणि आंदोलनाचा काय परिणाम होतो, तर मुंबईमध्ये ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषणं, आंदोलनं चालू होती, परवानगी होती। आज राज्यामध्ये आचारसंहिता हे कारण देऊन जे आम्हाला परवानगी नाकारली, काल 21 जानेवारीला आमच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातले बांधव तिथं आले, त्यांनी पाहिलं असेल की 7-8 ठिकाणी बॅनर वेगवेगळे लावलेले होते, वेगवेगळ्या संघटनांचे, वेगवेगळ्या बांधवांचे उपोषणं चालू होते। आणि आता मी लाईव्ह करतो, या क्षणाला सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषण चालू आहे। म्हणजे एकतर आचारसंहिता आणि उपोषण आंदोलन याचा काही संबंध येत नाही। दुसरी गोष्ट, आम्ही 2 महिन्यापूर्वी तारखा दिलेल्या आहेत आणि 21 तारखेला मुंबईला जातो म्हणून या ज्या इलेक्शनच्या तारखा गव्हर्नमेंटने डिक्लेअर केल्या हे समजून घ्या, हे षडयंत्राचा भाग। आमच्या आंदोलनाला कुठेतरी खीळ घालण्यासाठी, समाज बांधवांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी या तारखा डिक्लेअर केल्या गेल्या। असो, त्या डिक्लेअर केल्या, करू देत। आम्ही त्यातही पोलीस प्रशासनाला सांगितलं की आम्ही रीतसर हायकोर्टाची परवानगी घेतो। हे सगळं असताना 16 तारखेला रात्री कर्फ्यू लावणं, 17 तारखेला आमची अटक करणं, धरपकड करणं, मला नजरकैदेत ठेवणं, चारही बाजूंनी पोलीस, म्हणजे हे जे सगळं चाललंय हे सरकार आपल्याला घाबरलंय। महाराष्ट्रातला धनगर जागा झाला, आपल्या हक्क अधिकाराची त्याला जाणीव झाली। गेल्या 7-8 दशकांपासून जो अन्याय आमच्यावर होतोय, जो घटनादत्त अधिकार आम्हाला मिळत नाही, याबद्दल समाजामध्ये जागरूकता आली। समाज जागा झालाय, जागरूक झाला नाही तर हा आता पेटलाय आणि रस्त्यावर आलाय, याची जाणीव सरकारला झाली। म्हणजे आपलं आंदोलन योग्य दिशेनं आहे, आपलं आंदोलन योग्य ट्रॅकवर आहे, म्हणून सरकारनं हा सगळा उपद्व्याप केला।
मुळात काही बांधवांमध्ये संभ्रम आहे, कालच्या बाबतीतही मी त्याच्यावर बोलतो. ज्यांना ज्यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे, ज्यांना एखादी गोष्ट आवडत नाही ती लोक विरोधात असतात. मग सरकारी यंत्रणेचा, सरकारी षडयंत्राचा बळी पडतात. उपोषणाला बसला तर का बसला, इथून सुरू झालेला प्रवास. उपोषण सोडलं तर का सोडलं, इथपर्यंत आला. मी 4 महिने झाले बांधवांनो या गोष्टी सहन करतोय. यानं बसवलं, त्यानं उपोषण सुरू केलं, याच्या पाठिंब्यावर चाललं, त्याच्या पाठिंब्यावर चाललं. हे चाललंय काय? मी 4 महिने झाले हे सहन करतोय. आणि माझी विनंती आहे, ज्यांना हा लढा योग्य वाटतो त्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हा. ज्यांना योग्य वाटत नाही ते सहभागी होऊ नका. ज्यांना आमच्यावर विश्वास आहे ते आमच्या सोबत या. ज्यांना आमच्यावर विश्वास नाही येऊ नका. ज्यांना आम्हाला मदत करायची ते करा, ज्यांना मदत नाही करायची तर करू नका. पण दीपक बोराडेला बदनाम करा ना, दीपक बोराडेला शिव्या द्या, वेगळ्या द्या. दीपक बोराडेला तुम्ही काही म्हणा, मला काही फरक पडत नाही, मला त्याचा काही कमीपणा वाटणार नाही. पण या बाबतीत हे आंदोलन दीपक बोराडेचं नाही, हे आंदोलन यानं उभं केलं, त्यानं उभं केलं, असं ज्यावेळेस बांधवांना तुम्ही म्हणता त्यावेळेस हा आंदोलन तोडण्याचा प्रकार आहे, हा लढा कमजोर करण्याचा प्रकार आहे. मग ते एकतर तुम्ही पुराव्याशी सिद्ध केलं पाहिजे. मी नावं कुणाचे घेणार नाही आणि अत्यंत नम्रपणे सांगतो, मी 4 महिने झाले जे चूप आहे फक्त याच्यामुळे चूप आहे की आपलेच दात आणि आपलेच होठ. मला याची जाणीव आहे की मी जर नावं घेतले, बोललो तर निश्चितपणे समाजामध्ये ऑलरेडी सरकारला ते वाटतंय ते होतंय. म्हणून मी 4 महिन्यापासून सहन करतोय. पण मी माणूस आहे, मी काही देव नाही किंवा संत नाही काही पण सहन करायला आणि काही पण ऐकायला. मलाही भावना आहेत आणि मी आयुष्यात कधी खोटं कुणाचं ऐकलं नाही. कशाबद्दल तुम्ही मला या लढ्याला तोडताय? जालन्यात आलेले लाखो लोक कुणी पाठवले, कोणत्या नेत्यानं पाठवले? बरं ठीक आहे, दीपक बोराडेचं आंदोलन 17 सप्टेंबरला सुरू झालं. मी 16 सप्टेंबर 2024ला पंढरपूरला उपोषणाला बसलो होतो. माझ्यासोबत 5 भाऊ होते. ते आंदोलन कोण उभं केलं होतं? ही लढाई आज आहे का? ही लढाई सातत्यानं चालली ना. किती मोर्चे आणि किती आंदोलनं जालना जिल्ह्यात झाली? कोण पुढाकार करत होत त्याचा? माझं या लढ्यामध्ये योगदान काय? गेल्या 11-12 वर्षामध्ये मी या लढ्यामध्ये राज्यभरात माझं योगदान काय हे समाजाला माहिती आहे ना, समाजाला पटलंय ना, म्हणून समाज विश्वास ठेवतोय ना. मग आजचं आंदोलन जर कोणी म्हणतं ओबीसीचं आंदोलन तोडायसाठी केलं, अरे बाबांनो, मी पंढरपूरलाही मागच्या वर्षी उपोषणाला बसलो होतो ना, त्यावेळेस ओबीसीचा विषय नव्हता का? आणि जे ओबीसीचं आंदोलन तुम्ही म्हणताय त्यात माझा काय सहभाग आहे किंवा माझा काय भूमिका, जरा विचारानं तपासा ना. कशाला वाकड्यात? मी 17 सप्टेंबरला उपोषणाला बसताना मी एक गोष्ट क्लिअर केली होती. माझं भाषण अजूनही फेसबुकला पिन करून ठेवलेलं आहे मी, ती वरती सगळ्यात ऐका बाबांनो, भावांनो ऐका. मी त्याच दिवशी सांगितलं होतं मला इकडेही जायचं नाही, मला इकडेही जायचं नाही. मला ज्याप्रमाणे अर्जुनाला तो डोळा दिसत होता पक्षाचा, त्याप्रमाणे मला हे दिसतंय. मला लेफ्ट राईट जायचं नाही. का तुम्ही मजबूर करता याच्यावर यायला? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परत एकदा, तुम्हाला करता आली तर मदत करा, नाही केली तर आमचा काही आक्षेप नाही. पण उगा आमच्यावर तुम्ही शिंतोडे उडवून हे आंदोलन तोडण्याचं काम करू नका. क्लिअर. 20 तारखेला फार नाटकीय घडामोडी झाल्या. 17 तारखेच्या प्रकारानंतर मला असं वाटलं होतं की आपण थांबावं. कारण एक गोष्ट जर सरकारनं ठरवली, राजा बोले दल आले, राजापुढे कुणाचं काही चालत नाही, सत्तेपुढे शहाण पण चालत नाही. म्हणून मी म्हणलं उगा आपण समाज बांधवांची फजिती होईल, आपली फजिती होईल. आणि कायद्यानं परवानगी देतील ना, ठीक आहे, आज नाही दिली उद्या देतील, 15 दिवसांनी दिली, महिन्यांनी देतील ना, द्यावं लागेल. कारण आझाद मैदान ही जागा हायकोर्टानं डिक्लेअर केलेली आंदोलनांसाठी की इथं आंदोलनं करावीत. जे नियम हायकोर्टाचे ते पाळू ना आम्ही, जे निकष शासनाचे, जे कायदा आहे तो पाळू ना आम्ही कायद्याला मानतो ना. म्हणून मी ठरवलं होतं की आपण जायचं नाही. मी ज्यावेळेस जायचं नाही म्हटलं, कायद्याचा विचार करायचा, कोर्टाचा मान ठेवायचं म्हणलं, काय प्रतिक्रिया आल्या राज्यभरातून बांधवांना तुम्ही सांगा. मला किती लोकांचे मेसेज आले, किती लोकांचे फोन आले, भाऊ आता माघार घ्यायची नाही, जे होईल ते होईल, आपण मुंबईला जायचं. माझी इच्छा नव्हती, मी प्रामाणिकपणे सांगतो, माझी इच्छा नव्हती जायची. पण राज्यभरातील समाज भावना या
तीव्र झालेल्या होत्या. समाजमन संतप्त होतं. मी जायचं नाही म्हटलं तर माझ्या नावानं शिमगा करणं सुरू केलं. मग मी निर्णय घेतला, वेळेवर निर्णय घेतला. रात्री ठरवलं की जाऊ द्या, काय होईल ते होईल. सरकारनं आम्हाला छेडलंय ना, सरकार दबाव आणतंय ना, समाज भावना हा एक भाग जरी वेगळा असला तरी सरकारला सुद्धा दाखवून देऊ की आम्ही वेडे आहेत. वेडे काहीही करू शकतात, वेड्यांच्या नादी लागू नका. तुम्ही घाबरवणार, जितका आम्हाला घाबरवणार तितके आम्ही ताकदीने येणार. ही स्प्रिंग आहे, जितके तुम्ही दाबणार तितकी ती ताकदीने उसळणार. म्हणून म्हणलं एकदा आता आपण जायचं. पण मला असं म्हणता येत नव्हतं, कारण माझ्या चारी बाजूंनी पोलीस आहेत, माझे मोबाईल सगळं हे सगळं पाहतंय शासन प्रशासन. मी म्हणलो होतं जायचं नाही, नाही जायचं अशाच पद्धतीनं. ह्या गोष्टी असतात. यालाच गनिमी कावा म्हणतात, यालाच लढाईचं तंत्र म्हणतात. आणि ते मी वापरलं. आता मी प्रत्येक गोष्ट जर समजावून सांगत बसलो तर नाही जमणार भावांनो. विश्वास ठेवा ना. एकदा ठेवला ना विश्वास, आतापर्यंत लढलो ना आपण, मी स्वतः लढलो ना. मी तुम्हाला नावं सांगतो आता सगळ्यांचे. मी पहिल्यांदा नोकरी सोडल्यानंतर भेटलो डांगे साहेबांना, त्यांच्या कामानं प्रेरित झालो. नंतर विकास महात्मे साहेबांना, महादेव जानकर साहेब, गोपीचंद भाऊ पडळकर, लक्ष्मण हाके, या सगळ्या लोकांसोबत काम केलं ना. आणि किती काम केलं हे त्यांना विचारा, एकदा प्रत्येकाला विचारा की दीपक बोराडेनं तुमच्यासोबत किती काम केलं, समाजासाठी किती काम केलं. समाजासोबत जो चालला, समाजाचा प्रश्न घेऊन चालला, त्यासोबत आम्ही लढतो. मी नाही, सगळा महाराष्ट्रातला धनगर लढतो. मग सगळ्यांना एकदा विश्वास ठेवला ना आपण, मग एकदा आता जर हा लढा दीपक बोराडे घेऊन जात असेल, मी म्हटलंय की जो लढा स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी सुरू केलाय त्या लढ्याचा शेवट करणं हा माझा उद्देश आहे, प्रामाणिक उद्देश आहे. काय होईल मला माहित नाही. मी जबाबदारीने सांगला हा शेवटचा लढा आहे, पण कधी तुम्ही ठरवल्यावर. मी आज सुद्धा नम्रपणे सांगतो, जबाबदारीने सांगतो भावांनो, मी जरी म्हणत असलो मी या लढ्याचा शेवट नाही करू शकत, हे माझ्या हातात नाही, हे तुमच्या हातात आहे. आपल्या लेकरा बाळांचं कल्याण करणं माझ्या हातात नाही, हे तुमच्या हातात आहे, सगळ्यांच्या हातात आहे. हे सगळ्यांनी ठरवलं तर होतंय, होऊ शकतंय, 100% होतं. सगळ्यांनी ठरवलं तर आपण त्या दिशेनं चाललोय, योग्य दिशेनं चाललोय. मग 20 तारखेला वेळेवर ठरवलं. आता ह्या काय वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात. मी 20 तारखेला सकाळी घरून निघालो, काय तो सगळा घटनाक्रम आहे. आम्ही पळालो, मुंबईत पोहोचलो. आता माझा मोबाईल माझ्याकडे नाही, माझे दोन्ही मोबाईल माझ्याकडे नव्हते, ते पोलिसांनी जप्त केले, माझी गाडी जप्त केली. पण माझं हे सगळे अकाउंट 4-5 मोबाईलहून वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑपरेट होतात. नशिबानं ती गोष्ट चांगली आहे. पोलीस खात्यात काम केल्यामुळे थोडंसं डोकं चालतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना गुंगारा देत, चकवा देत, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझे मेसेज पोहोचवण्याचं काम केलं. मुंबईमध्ये पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर सुद्धा फार हे होतं, आझाद मैदानात पोहोचलो. भावांनो, आता बऱ्याच लोकांचे प्रश्न सुरू झाले की वापस का आले. अडचण ही भावांनो, पहिली गोष्ट तर आपल्याला परवानगी नव्हती, आपण जाणार नव्हतो. सरकारने परवानगी नाकारून आमच्यावर अन्याय केला, आमच्यासोबत दुजाभाव केला. 17 तारखेचं नाटक करून समाजाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचं काम केलं. कारण अटक ही दीपक बोराडेची नव्हती, अटक माझ्या सहकार्यांची नव्हती. आवाज आमचा बंद नाही केला, आवाज धनगरांचा बंद करण्याचा प्रयत्न केला. धनगरांच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम केलं. म्हणून सरकारला सुद्धा इशारा देण्यासाठी की आम्हाला हलक्यात घेऊ नका, आम्हाला कमजोर समजू नका, आम्ही ठरवलं तर काहीही करू शकतो, हे दाखवून देण्यासाठी आझाद मैदानात मध्ये आम्ही गेलो होतो. आता तिथं गेल्यानंतर तिथली व्यवस्था, जे लोक तिथं आहेत, ज्यांना कळतं समजतं, ती परिस्थिती पाहून ज्या माणसाला निर्णयच घेता येत नाही तो माणूस नेतृत्व करू शकत नाही. तिथली परिस्थिती अशी होती की मला सगळे निर्णय घ्यावे लागले. का घ्यावे लागले? आता त्याच्यातही तुम्ही किंतु परंतु कोणी करतील, किंतु परंतु करणाऱ्यांना करू द्या. ज्यांना आमच्यावर विश्वास आहे ते आमच्या सोबत चला. आम्ही निर्णय घेतला. मला ज्यावेळेस पहिल्यांदा डीसीपी साहेब आले भेटायला, मी स्पष्ट सांगितलं, पहिल्यांदा आमचे मल्हार मावळे जिथं जिथं तुम्ही अटक करून ठेवलेत ते सगळे इथं माझ्या समोर आझाद मैदानामध्ये आणा.
सगळे मल्हार मावळे ज्यावेळेस इथे येतील त्यावेळेस मी ठरवेल काय करायचं, मग मी विचार करतो, मग आपण चर्चा करू. आणि ज्यावेळेस सगळे मल्हार मावळे आले, आम्ही डीसीपी साहेबांना सांगितलं की आज आम्ही आलोय, आम्ही तुमचा सन्मान करतो, कारण मी पोलीस खात्यात काम केलं, पोलिसांचा माझ्या मनामध्ये प्रचंड आदर आहे, खाकी वर्दीचा मला अभिमान आहे आणि वर्दीमध्ये आणि आमच्यामध्ये भांडण होऊ नये ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही न्यायालयाचा मान ठेवतो, पण माननीय उच्च न्यायालयाचे त्या ठिकाणी चुकलं. आम्ही 21 तारीख मागितली, न्यायालयानं स्पष्ट शब्दात आदेश काढायचा असता की 21 तारीख तुम्ही मागितली ती तुम्हाला देता येत नाही, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी तुम्ही त्याच्यानंतर तारीख घ्या, किंवा 5 फेब्रुवारीला आचारसंहिता संपते त्याच्यानंतरची तुम्ही तारीख घ्या. न्यायालयानं 28 तारीख दिली. भावांनो, मला सांगा, न्यायालयानं पण आमच्यासोबत मजाकच केली ना. समजा 28ला निकाल दिला माननीय न्यायमूर्तींनी की यस तुम्ही इथं आंदोलन करू शकता, 21 तारीख परत येणार आहे. तुम्ही सर्वांनी जी तयारी केली, कोण आयशर केलं, कोण टेम्पो केलं, कोण पातेले सोबत घेतले, कोण राशन सोबत घेतलं, कोण कपडे सोबत घेतले, कोण आपले आपले कामधंदे आटपून सगळ्यांनी आपापलं नियोजन केलेलं आहे. परत 21 तारीख येणार आहे का? म्हणजे न्यायालयाने आमच्यासोबत मजाक केली. म्हणून न्यायालयाला सुद्धा सांगावं की बाबा हो, आम्ही आलो, पण आता तुमचा सन्मान ठेवतो आणि शांततेत बाहेर जातो. म्हणून मी डीसीपी साहेबांना सांगितलं की तुम्ही आम्हाला एक पत्र द्या की भविष्यात आम्ही ज्यावेळेस पुढच्या महिन्यात तारीख तुम्हाला मागू, तुम्ही आचारसंहिता झाल्यावर म्हणा, 26 जानेवारी नंतर म्हणा, आम्ही ते मानायला तयार आहे. तुम्ही एक तारीख आम्हाला सन्मानानं, आमचा संविधानिक अधिकार आहे आंदोलन करण्याचा. पोलीस जे नियम आम्हाला घालून देतील, न्यायालयांनी जे अटी शर्ती ठेवलेल्या आहेत, जो नियम तिथं घालून दिलेला आझाद मैदानाचा, या सगळ्या नियमांचं पालन करत शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं, स्वाभिमानानं, असं लपून छपून नाही. आम्ही मल्हारराव होळकरांचे, यशवंतराव होळकरांचे वंशज आहे. हे लपून छपून गनिमी काव्यानं नाही जायचं. ताठ मानेनं जाऊ, गाड्यांना झेंडे लावून जाऊ, वाजत गाजत जाऊ आणि मग आझाद मैदानात बसू आणि मग ठरवू. मग तुम्ही ठरवसाल त्या दिवशी उठू. ज्या दिवशी समाज ठरवल काय करायचं ते आपण करू, नो डाऊट, अजिबात शंका नाही घ्यायची. मग न्यायालयाचा मान ठेवत, पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देत आणि जी परिस्थिती तिथे आहे या सगळ्यांचा विचार करून आपण निर्णय घेतला. भावांनो, एक तर समाजामध्ये प्रचंड द्विधा मनस्थिती होती, मुंबईला जावं की न जावं. अर्धे बांधव आमच्या घरी, तयारी सगळ्यांची झाली, अर्धे रस्त्यात अर्धे कुठं. तिथं आमची काहीच तयारी नव्हती. ज्या अर्थी शासनानं आम्हाला परवानगी दिलेली नाही, शासन आम्हाला तिथं स्टेजही लावू देत नव्हतं, आम्हाला माईकही लावू देत नव्हता. तुम्ही कसं तिथं हँडल करणार आहे? तुमचं तिथं स्टेजच नाहीये, तुमचा माईकच नाहीये, साऊंड सिस्टीमच नाहीये. तुम्ही या लोकांना कंट्रोल कसं करणार? या लोकांशी संवाद कसा साधणार? ती परिस्थिती कशी हाताळणार? हे होत नसतं भावांनो. घरी बसून बोलायला काही जात नाही. जर उद्या मी ऐकलं नसतं, रात्री पोलिसांनी पोलीस बळाचा वापर केला असता, अटक करून नेलं असतं, पुन्हा लोकांनीच म्हणलं असतं हे दीपक बोराडे काही समजत नाही, काय गरज होती तिथं बसायची? आमची सेना सज्ज नाही, आमची सेना तिथं नाही. तिथं काय शेवटच्या क्षणाला 1500 लोक नसतील, ग्राउंडच्या आजूबाजूला फार कमी लोक. इतक्या लोकांना तर पोलिसांनी उचलून नेलं असतं, काय केलं असतं तुम्ही? म्हणून सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करत आपण निर्णय घेतला की हे आंदोलन आपण न्यायालयाच्या आदेशानं, पोलिसांच्या परवानगीनं, सरकारच्या परवानगीनं आपण शांततेत, संविधानिक मार्गानं आणि स्वाभिमानानं सुरू करणार. हा लढा संपलाय का? अजिबात नाही. हा लढा थांबलाय. आम्ही थांबवला का? नाही. हा लढा सरकारनं थांबवलाय. पण सरकारनं जितक्या ताकदीनं थांबवला त्याच्या डबल ताकदीनं आम्हाला पुन्हा हा लढा सुरू करायचा आहे आणि ठेवायचं, सुरू ठेवणार. आणि मला खात्री आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याचा विश्वास आमच्यावर आहे. हा, काही असतील अनेक, मला बऱ्याच लोकांचे फोन आले, बोलू नका, पण एक वास्तव आहे. माणसानं इतिहासापासून काही बोध घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे. हजारो वर्षांचा इतिहास आहे, हे कुणालाच चुकलं नाही. 100% लोक कधीच एका बाजूने येत नाहीत. मला तुलना करायची नाही, मी तुम्हाला इतिहास सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस मोगलांसोबत लढत होते, आदिलशहा सोबत, निजामशहा सोबत लढत होते, आदिलशहाच्या, निजामशहाच्या, मोगलांच्या सैन्यामध्ये किती हिंदू राजे सरदार होते, किती मराठा राजे सरदार होते की नाही? हे असणारच आहे.
हे कुणालाही चुकत नाही. आणि आज किती जरी आपण काही म्हणलं, सगळे एकत्र आले पाहिजे, आमची तीच भावना आहे ना, आले पाहिजे सगळे एकत्र. आणि मी माझ्या पद्धतीने चुकलेलो नाहीये. मला ज्या ज्या नेत्यांना भेटता येतं, ज्या ज्या नेत्यांना फोन करता येतात समाजाच्या, मी सगळ्यांशी बोललोय, भेटलोय. ज्यांना मी भेटलो नाही त्यांना आमचे सहकारी भेटले. मी नावं घेणार नाही, कुणाचा कमीपणा मला करायचा नाही. कुणाचा कमीपणा करण्यासाठी हे आंदोलन नाहीये, गैरसमज करून घेऊ नका. आमचे लोक भेटले ना सगळ्यांना, बोलले ना सगळ्यांना. मग 4-4 वेळेस कुणाच्या घरी जाऊन चाल रे बाबा तुझा हात धरून या लढा येते, असा लढा नसतो हा. असं नसतं होत. प्रत्येकाला वाटतं मी 4-4 वेळेस फोन करावे, असं होत नसतं. आम्ही करतो ना इतक्याच्यात फोन. 4 महिने झाले आम्ही सतत बाहेर आहे ना, माझे सहकारी सगळे आम्ही बाहेर आहे ना. काहींनी आता कोल्हेकोई सुरू केली, समाजाला त्रास झाला, लोक बेजार झाले. अरे बाबा माफी मागतो सगळ्यांची. माझ्यासाठी त्रास झाला, माफी मागतो. आम्ही 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 काय त्रास सहन करतो याची कल्पना आहे तुम्हाला? 15 तारखेला रात्रीपासून माझ्या डोक्यात, माझ्या मनात, माझ्या घरात, माझ्या आजूबाजूला काय चाललंय माहिती आहे कोणाला? पोलीस प्रशासनानं, सरकारनं काय काय दडपण आणलं, काय काय षडयंत्र रचले माहिती आहे कोणाला? आम्ही इथून निघालो, लोकांचे फोन उचलत नाही, दीपक भाऊचा फोन लागत नाही. अरे हे काही कारण आहे का बाबा दीपक बोराडेवर नाराज व्हायचे? माझे दोन्ही फोन पोलिसांनी जप्त केले. आणि ज्याने मुंबईला बोलवलं तो फरार. अरे बाबा आला ना, कसा का होत नाही, आला ना तिथं. आणले ना आमचे मल्हार मावळे बाहेर. माझा एकच उद्देश होता, मी शांततेच्या मार्गानं, कशाही मार्गानं मुंबईमध्ये पोहोचणे, आझाद मैदानात जाणे. आणि ज्या आवेशानं आमचे मल्हार मावळे मुंबईत दाखल झाले होते, या मल्हार मावळ्यांना शांत करून कसल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था न होता, कसल्याही प्रकारच्या आमच्या मल्हार मावळ्यांवर गुन्हे दाखल न होता, आमच्या आंदोलनाला, या लढ्याला कसल्याही प्रकारचं गालबोट न लागता सगळ्यांना सुरक्षित बाहेर घेऊन येणे ही माझी प्राथमिकता होती. ते झालं ना. कारण शोधणारे कशातही शोधतील. आपल्याकडे एक म्हण आहे, लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायी चालू देत नाही. ती एक गाढवाची गोष्ट आपल्याला माहित नाही का? गाढवावर बाप बसून चालला, लोक म्हणले अरे ते पोरग पायी चाललं तू गाढवावर बसून चालला. बाप खाली उतरला, गाढवावर पोराला बसवलं. लोक पोराला म्हणले करे तू पोरगा आहे, तरुण आहे, तू गाढवावर बसून चालला आणि बाप पायी पायी चालला. मग दोघं गाढवावर बसले. पुन्हा लोक म्हणले अरे तुम्ही किती निर्दयी लोक आहेत, दोघं बापले का त्या गाढवावर बसले, त्या गाढवाला जीव आहे की नाही आहे? म्हणजे बांधवांनो, लोक कशातही त्रुटी काढणार आहेत, कशालाही नाव ठेवणार आहे, कशातही खोडा घालणार आहेत. आणि ते आपल्या समाजात आहेत का? तर आहेत आणि असणारच आहेत. तुम्ही काही जरी केलं तरी ते असणार आहेत. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करूयात. मी परत एकदा अत्यंत नम्रपणे सांगतो, ज्यांना आमच्यावर विश्वास आहे ते विश्वास ठेवा. ज्यांना आमच्या सोबत यायचंय ते या, ज्यांना नाही यायचं ते येऊ नका. पण आम्हाला नावं तर ठेवू नका. दीपक बोराडेला शिवाय द्या ना, दीपक बोराडेला काय म्हणायचं ते म्हणा, पण हा लढा तोडण्याचं काम करू नका. हे आंदोलन डॅमेज करण्याचं काम करू नका. ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता की दीपक बोराडेचं आंदोलन येणं उभं केलं, दीपक बोराडेच्या मागे तो आहे, दीपक बोराडेला हा ऑपरेट करतो, दीपक बोराडेला ते चाललंय, असं आहे. दीपक बोराडेला म्हणत रे बाबा तुम्ही या आंदोलनाविषयी तुम्ही बोलता. आणि मी तर जाहीरपणे आजही सांगतो, फडणवीस साहेबांकडे सगळी यंत्रणा आहे. पार दिल्लीच्या ईडी, सीबीआय पासून तर राज्याचे एसआयडी, सीआयडी, गुप्तचर खातं, सगळं पोलीस, सगळं डिपार्टमेंट आहे. कारण बाबा एकदाच सिद्ध की आंदोलन कोण उभं केलं, याच्या मागे कोण आहे, कोण पैसा पुरवतं, कोण बुद्धी देतं, काय करतं. आणि एकदा सांगा समाजाला, कागदोपत्री रेकॉर्डली पुराव्यानिशी सांगा, विषय क्लिअर. पण या सरकारी षडयंत्राला जर समाज बांधव तुम्ही बळी पडणार असाल, काय अर्थ आहे याला? काही लाभार्थी आहेत, काही लोक असे आहेत समाजात की ज्यांच्यासाठी समाजापेक्षा पक्ष मोठा आहे, ज्यांच्यासाठी समाजापेक्षा नेता मोठा आहे. ते लोक हे आंदोलन तोडण्याचं काम करणारच आहेत. ते इतकू शकेत ना मुठभर, मग ते असणारच आहेत ना. हजारो वर्षांच्या इतिहासापासून हे घर का भेदी लंकाट आहे. रावण मरत नव्हता, रावणाला मारायला बिभीषण आला ना. मग आपल्यातही बिभीषण असणार आहे, सूर्याची पिसाळ आपल्यातही असणार आहेत, संपणार नाही. सूर्याची पिसाळ आपल्यासोबत येणार नाही. आणि कालच्या आंदोलनात तर फार चांगली गोष्ट झाली. मी एक गोष्ट मानतो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जालन्याच्या आंदोलनामध्ये दगड सगळे गळून पळाले, हिरे माझ्यासोबत होते. कालच्या आंदोलनामधून सुद्धा जे कावळे होते ना, 2 तोंडाचे,
जे तिकडं काव काव इकडं काव काव, माझ्याजवळ बसून यायचं, फोटो काढायचे, बाहेर सांगायचं दीपक भाऊ जिंदाबाद. आणि काल ज्यांनी काव 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 केली सगळे कावळे उडून गेले. आता आमच्या सोबत जे राहिले ते मावळे राहिले. आणि कावळ्यांना सोडून देऊ, मावळ्यांना सोबत घेऊ. विश्वास ठेवा बांधवांनो, खरोखर ही लढाई धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातली शेवटची लढाई होणार आहे. सगळे कावळे उडालेत. आता खरे मावळे उरलेत. आणि ज्यावेळेस खरे मावळे उडतात भावांनो, त्यावेळेस इतिहास घडतो. वेडात वीर दौडले साथ हा इतिहास आहे. आमचे तर कितीतरी असंख्य वेडे. आम्ही सरकारला दाखवलं की आम्ही वेडे. धनगरांना वेड म्हणता, वेडे काहीही करू शकतात हे आम्ही काल दाखवलं. पण या धनगरांमध्ये तितकाच समजदारपणा आहे, कायदा पाळण्याची तितकीच भूमिका आहे, न्यायालयाचा सन्मान आम्ही तितकाच राखतो. म्हणून आम्ही आझाद मैदानातून शांततेनं वापस जातो. दोन्ही गोष्टी आपण दाखवल्या. पोलीस प्रशासनाला, सरकारला, आम्ही न्यायालयाला हे पटवून दिलंय आता की आम्ही शांत, संयमी, संविधान, कायदा मानणारे, न्यायालयाचा आदर करणारे लोक आहोत. त्याच्यामुळे परवानगी मिळणार आहे आपल्याला, 100% मिळणार आहे. उलट चांगलं झालं. 15 दिवसानंतरची परवानगी मिळो, 20 दिवसानंतरची परवानगी मिळो, 1 महिन्यानंतरची मिळो, आम्ही तितके दिवस घरी नाही येत ना. आम्ही फिरणार आहे. उलट ज्या ज्या जिल्ह्यात, ज्या तालुक्यात आम्ही गेलो नाही तिथं आम्ही जाणार आहे. त्या बांधवांशी संवाद साधणार आहे, सगळ्यांना एकत्र जोडणार आहे. आणि अजूनही माझी विनंती आहे, ज्यांना ज्यांना या आंदोलनाबद्दल काही निगेटिव्ह भूमिका वाटत असेल, दीपक बोराडेबद्दल काही राग असेल, काही मतभेद असतील, मनभेद असतील, काय मला शिव्या द्यायच्या, कोणाला हाणायचं, मारायचं, काय करायचं ते करा बाबा हो. पण ही लढाई संपल्यावर करा ना, आता नका करू. तुमचा माझ्यावर काय राग असेल, मी तुमचं काय वाईट केलेलं असेल, मी तुमचं काय नुकसान केलेलं असेल, याचा बदला तुम्ही नंतर घ्या. ही लढाई संपल्यावर याचा बदला घ्या. आता नका घेऊ ना. कशाला आता उद्योग करता? समाज कधी नव्हे तो इतक्या मोठ्या प्रमाणात जागा झालाय ना, कशाला खीळ घालता? सामान्य धनगर बांधवांना माझी विनंती आहे, कुणावर विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा. सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून चुकीच्या गोष्टी पसरवणाऱ्या समाज कंटकांवर विश्वास ठेवायचा का जो 24 तास तुमच्या समोर पाण्यासारखा पारदर्शक आहे त्या दीपक बोराडेवर विश्वास ठेवायचा? हे आपल्या हातात आहे भावांनो. तुम्ही माझ्या सोबत असले तरी ही लढाई चालणार आहे, नसले तरी ही लढाई चालणार आहे. ही लढाई हारलो तरी दीपक बोराडे हारणार नाही, जिंकलो तरी दीपक बोराडे जिंकणार नाही. ही लढाई महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ही लढाई आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची लढाई आहे. म्हणून कितीही षडयंत्र झाले, काही जरी झालं तरी आम्ही संपणार नाही, आम्ही थांबणार नाही, आम्ही थकणार नाही. या षडयंत्रांनी आम्हाला थांबवलंय. पाहू किती वेळ थांबवतात, किती दिवस थांबवतात. जितक्या ताकदीनं हे स्प्रिंग दाबणार आहे तितक्या ताकदीनं हे उसळणार आहे. जितक्या ताकदीनं हे आंदोलन तोडण्याचं काम करणार आहे तितक्या ताकदीनं आंदोलन मोठं होणार आहे. जितके षडयंत्र करून धनगरांना वेगळं करण्याचा हे लोक प्रयत्न करणार आहे तितक्या ताकदीनं धनगर एकत्र येणार आहे. आणि ज्यावेळेस धनगर एकत्र येतील त्यावेळेस इतिहास घडणार आहे. आणि स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी जी लढाई चालू केली तिचा शेवट आपण करणार आहोत. म्हणून बांधवांनो, विश्वास ठेवा. येणाऱ्या काळात लवकरच आपल्याला तारीख मिळेल. आपण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहोत. ज्या दिवशी तारीख मिळाली त्या दिवशी तारीख डिक्लेअर करून सबंध महाराष्ट्रभर जिथं जिथं आम्ही जायचं राहिलो तिथं परत जाणार आहे. आणि सगळे आपण ताकदीनं जाणार आहे. ताकदीनं मुंबईला जाऊ. कालची मुंबई फक्त एक ट्रेलर होतं, ट्रेलर सरकारला दाखवण्यासाठी की मल्हार मावळे कुणालाही घाबरत नाहीत. पिक्चर दाखवू तारीख मिळाल्यानंतर आणि पिक्चर सुपर डुपर टुपर हिट होईल आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होईल. विश्वास ठेवा. परत एकदा नम्र विनंती करतो, बांधवांनो, विश्वास ठेवा. कुणाला काही त्रास झाला असेल, दगदग झाली असेल, त्यांची माफी मागतो. आमचा त्रास, आमचे कष्ट, आमच्या वेदना ह्या आम्हालाच माहिती आहे. माझ्यासोबत जे सहकारी आहेत त्यांना माहिती आहे काय चाललंय. पण तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो. माझ्या बोलण्यानं कुणाच्या काही भावना दुखवल्या असतील, कुणाचं मन दुखवणं, कुणाला खालीवर बोलणं, कुणाचा अपमान करणं, हा आमचा अजिबात उद्देश नाही. मी सगळ्यांची माफी मागतो, काही अडचण नाही. पण भावांनो, एक गोष्ट अशी आहे की 4 महिन्यांपासून जे मला टॉर्चर करणं सुरू आहे
माझ्या कॅरेक्टरवर जो संशय निर्माण करणं सुरू आहे, या लढ्याविषयी जो संशय निर्माण करणं सुरू आहे, या लढ्याला जे बदनाम करणं सुरू आहे, हे सहन होत नाही. म्हणून मी आजपासून बोलणार नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल की दीपक बोराडे प्रामाणिक आहे, तर हे तुम्ही बोला आता. बाकी जे होतंय ते चांगलं होतं असं मानणारा मी माणूस आहे. चांगलं होईल. समाजाच्या हिशोबानं काहीतरी चांगलं व्हायचं असेल, मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. आणि नियतीला काहीतरी वेगळं मान्य आहे. म्हणजे मी हुशार आहे म्हणून मी मुंबईला नाही आलो काल. आमचे सगळे प्लॅन फ्लॉप होत 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 गेले. आम्ही ठरवलेला प्लॅन फ्लॉप झाला, पण दुसरा प्लॅन नॅचरली तयार झाला, तोही फ्लॉप झाला. तिसरा नॅचरली तयार झाला, तोही फ्लॉप झाला. चौथा नॅचरली तयार झाला. म्हणजे ते शाहरुख खानचा एक डायलॉग आहे बांधवांनो, मला तो स्पष्ट आठवत नाही, पण एक किसी चीज को आप अगर शिद्दत से चाहते हो तो पूरी कायनात उसे मिलाने में लग जाती है. म्हणून आमचे विचार प्रामाणिक आहे, आमची नीतिमत्ता साफ आहे, आमचे कर्म चांगले आहेत आणि समाजाच्या हिताचं काहीतरी होणार असेल म्हणून आमच्यासोबत सगळं चांगलं घडतंय. कोण कितीही काही षडयंत्र करायचा प्रयत्न केला तर ते आमच्यासाठी चांगलंच होतंय. म्हणून हा सगळ्या घटनाक्रमामध्ये ठीक आहे, बुद्धी आमची आहे, डिसिजन आमचे, पण ही बुद्धी चालायला, डिसिजन यायला, ते योगायोग जुळून यायला, लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला, हा सगळा योगायोग नाहीये. ह्या काही होणीच्या गोष्टी आहेत. निसर्गालाही काही गोष्टी या होण्याच्या आहेत. धनगर समाजाचा 70 वर्षाचा अन्याय दूर होण्याचा आहे. म्हणून हा सगळा घटनाक्रम होतोय. बांधवांनो, विश्वास ठेवा. आपण प्रामाणिकपणे लढतोय. प्रामाणिकपणे सगळ्यांनी साथ द्या. विश्वास ठेवा. आम्ही ताकदीनं लढू आणि जिंकू. धन्यवाद. जय मल्हार.